नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बाजाराचा अर्थ समजून घेतला। तर एकंदरीत बाजाराचा अर्थ समजून घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे बाजाराचे वर्गीकरण। तर विद्यार्थी मित्र हो, बाजाराचे वर्गीकरण बघत असताना प्रामुख्याने बाजाराचे वर्गीकरण कोणकोणत्या आधारावर आणि कशा प्रकारे केले जाते या संदर्भातील चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणास करायची आहे। तर विद्यार्थी मित्र हो, नेमकं बाजार म्हणजे काय हे देखील आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। तरी देखील अगदी थोडक्यात बाजाराचा अर्थ पुनश्च बघूया। साधारणपणे व्यावहारिक भाषेत बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय, जेथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते। परंतु विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्रीय दृष्टीने मात्र बाजाराचा अर्थ यापेक्षा व्यापक आहे। मग बाजाराचा अर्थ यापेक्षा व्यापक आहे म्हणजे नेमकं काय? नेमकं बाजार कशाला म्हणायचं? तर बाजार म्हणजे केवळ विशिष्ट ठिकाण नव्हे, जेथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते। तर बाजार ही एक व्यवस्था आहे, ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात। अशा प्रकारे या व्यवस्थेला किंवा यंत्रणेला आपण अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणतो। थोडक्यात बाजारामध्ये विक्रेते व ग्राहक जेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकाच्या संपर्कात येऊन वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात, अशा प्रकारच्या एकंदरीत व्यवस्थेला अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणतात। थोडक्यात बाजारासाठी ग्राहक आणि विक्रेते विशिष्ट ठिकाणी भेटलेच पाहिजे अशातला भाग नाही। अलीकडच्या काळामध्ये मग इंटरनेटच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा दूरसंपर्काच्या इतर कुठल्याही साधनाच्या माध्यमातून जेव्हा ग्राहक आणि विक्रेते परस्परांशी संपर्क करतात आणि या संपर्कातून वस्तू व सेवांची देवाणघेवाण होते, अशा व्यवस्थेला देखील अर्थशास्त्रात बाजार म्हणतात। थोडक्यात बाजाराचा अर्थ समजल्यानंतर आपण या ठिकाणी बाजाराच्या वर्गीकरणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, बाजाराच्या वर्गीकरणाच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने बाजाराचे जे वर्गीकरण केले जाते ते विविध आधारावर केले जाते। मग हे विविध आधारावर बाजाराचं वर्गीकरण कसं केलं जातं ते या ठिकाणी आपणास आकृतीच्या सहाय्याने, ट्री डायग्रामच्या सहाय्याने बघायचं आहे। प्रामुख्याने बाजाराचे वर्गीकरण बघत असताना स्थळाच्या आधारावर, काळाच्या आधारावर आणि स्पर्धेच्या आधारावर अशा प्रकारे एकूण 3 निकषांच्या आधारावर बाजाराचं वर्गीकरण करण्यात येतं। मग हे 3 निकष कोणते? तर पहिला म्हणजे स्थळ, दुसरा म्हणजे काळ आणि तिसरं म्हणजे स्पर्धा। प्रामुख्याने स्थळाच्या आधारावर बाजाराचे 3 उपप्रकार पडतात: स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार। तर काळाच्या आधारावर बाजाराचं वर्गीकरण करत असताना अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ अशा प्रकारे 4 भागात वर्गीकरण केल्या जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेच्या आधारावर बाजाराचे 2 उपप्रकार पडतात, एक म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि दुसरा म्हणजे अपूर्ण स्पर्धा। या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, अपूर्ण स्पर्धेचे देखील 3 उपप्रकार पडतात: मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा। अशा प्रकारे एकंदरीत बाजाराचे वर्गीकरण 3 मुख्य आधारावर केले जाते, ज्यापैकी स्थळाच्या आधारावरील वर्गीकरण आणि काळाच्या आधारावरील वर्गीकरण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणास बघायचे आहे। तर विद्यार्थी मित्र हो, स्थळाच्या आधारावर म्हणजेच ठिकाणाच्या आधारावर बाजाराचं जे वर्गीकरण केलं जातं ते बघत असताना प्रामुख्याने पहिला प्रकार पडतो स्थानिक बाजारपेठ। तर पहिला प्रकार कोणता आहे? स्थानिक बाजारपेठ, ज्याला आपण लोकल मार्केट असं म्हणतो। तर याचा नेमका अर्थ काय होतो तर ते बघूया। विद्यार्थी मित्र हो, स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते
त्याच ठिकाणाहून वस्तूंची खरेदी करतात. बघा विद्यार्थी मित्र हो, स्थानिक या शब्दामध्येच या बाजाराचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं की स्थानिक बाजार, ज्याला आपण लोकल मार्केट असं म्हणतो, हा असा बाजार आहे ज्यामध्ये ग्राहक वस्तूचं उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तूची खरेदी करतात. म्हणजे या ठिकाणी वस्तूच्या उत्पादनाचं स्थळ आणि वस्तूच्या खरेदीचं स्थळ हे प्रामुख्याने एकच असतं. म्हणजे एकाच ठिकाणी वस्तूचं उत्पादनही होतं आणि त्याच ठिकाणाहून ग्राहक वस्तूंची खरेदी देखील करतात. अशा प्रकारे या बाजारामध्ये उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून ग्राहक वस्तू खरेदी करतात. अशा बाजाराला स्थानिक बाजार असे म्हणतात. या संदर्भात आपण अनेक उदाहरण घेऊ शकतो. प्रामुख्याने आपण अशी कल्पना करूया की जालन्याचा बाजार. मग या ठिकाणी जालन्याचा बाजार म्हणत असताना आपल्या जालन्याची स्टील इंडस्ट्री किंवा सीड इंडस्ट्री अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे या स्टीलचे किंवा सीडचे उत्पादन जालन्यामध्येच होते आणि जेव्हा जालन्यातील ग्राहक या ठिकाणीच त्या स्टीलचं किंवा सीडची खरेदी करतो तेव्हा अशा प्रकारच्या बाजाराला स्थानिक बाजार असे म्हणतात. आणि प्रामुख्याने स्थानिक बाजारामध्ये वस्तूचं उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी वस्तूची खरेदी देखील केली जाते. उदाहरणार्थ जालना बाजार. तर अशा प्रकारे स्थानिक बाजार हा स्थळाच्या आधारावरील बाजाराचा पहिला प्रकार, ज्यामध्ये ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात. उदाहरणार्थ जालना बाजार. मग जालना बाजार म्हणत असताना या ठिकाणी प्रामुख्याने जालन्याचा स्टील बाजार असंही आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, दुसरा प्रकार बघूया, राष्ट्रीय बाजार. तर स्थळाच्या आधारावर बाजाराचं वर्गीकरण बघत असताना राष्ट्रीय बाजार, याला नॅशनल मार्केट असं देखील आपण म्हणू शकतो. तर हा दुसरा प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय बाजार म्हणजे नेमकं काय? तर राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार मानला जातो. प्रत्येक राष्ट्रीय बाजाराला त्या देशातील नियम लागू होतात. बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थोडं बारकाईने लक्षात घेतलं तर राष्ट्रीय या शब्दामध्येच आपणास लक्षात येतं की हा बाजार एखाद्या विशिष्ट राष्ट्रापुरता किंवा देशापुरता मर्यादित आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट देशापुरता मर्यादित असणारा हा बाजार असल्यामुळे याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारपेठ असं देखील म्हणतात. तर प्रत्येक देशाचा एक बाजार असतो आणि त्या बाजाराला आपण त्या त्या देशाचा राष्ट्रीय बाजार म्हणू शकतो. आणि प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय बाजारामध्ये त्या संबंधित देशामध्ये असणारे नियम त्या बाजाराकरिता लागू होतात. उदाहरणार्थ भारतीय बाजार. बाजार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा बाजार प्रामुख्याने भारत या देशापुरता, भारत या राष्ट्रापुरता मर्यादित असतो. अशा प्रकारे या ठिकाणी राष्ट्रीय बाजार म्हणजे एखाद्या विशिष्ट राष्ट्राकरिता किंवा देशाकरिता असलेला बाजार होय. आणि या बाजारामध्ये त्या त्या देशातील नियम किंवा त्या त्या राष्ट्रातील जे काही नियम असतील व्यापारविषयक ते सर्व नियम पाळले जातात किंवा ते नियम लागू होतात. उदाहरणार्थ भारतीय बाजार, उदाहरणार्थ चीनचा बाजार, उदाहरणार्थ अमेरिकेचा बाजार. अशा प्रकारे या सर्व बाजारांना आपण राष्ट्रीय बाजार असं म्हणू शकतो आणि हा राष्ट्रीय बाजार एका विशिष्ट राष्ट्रापुरता मर्यादित असतो. तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर राष्ट्रीय बाजाराचा अर्थ पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचा आहे की राष्ट्रीय बाजार म्हणजे काय. तर हा एखाद्या राष्ट्रापुरता देशांतर्गत बाजार असून या बाजारामध्ये त्या देशातील जे काही नियम असतील बाजारविषयक ते नियम लागू होतात. तर या ठिकाणी तिसरा प्रकार मानला जातो आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. तर विद्यार्थी मित्र हो, ही मात्र यापेक्षा थोडी व्यापक संकल्पना आहे. याला इंटरनॅशनल मार्केट असं आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. मग नेमका आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे काय तर ते देखील बघणं गरजेचं आहे. तर आंतरराष्ट्रीय जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदान प्रदान होते. बघा विद्यार्थी मित्र हो, याला आपण इंटरनॅशनल मार्केट असं म्हणतो आहोत. आणि या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारपेठ असं आपण त्याला म्हणू शकतो की ही जागतिक स्वरूपाची, वैश्विक स्वरूपाची बाजारपेठ असून यामध्ये प्रामुख्याने
राष्ट्रीय सीमा ओलांडून, म्हणजे एखाद्या विशिष्ट देशापुरता हा बाजार नसून त्या देशाच्या राष्ट्रीय सीमा पार म्हणजे राष्ट्रीय सीमा ओलांडून जेव्हा वस्तू आणि सेवांचं आदान प्रदान होतं, वस्तू आणि सेवा खरेदी विक्री केल्या जातात, तेव्हा अशा प्रकारच्या या वैश्विक स्वरूपाच्या बाजाराला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणू शकतो. उदाहरणासाठी वैश्विक बाजार हे याचं आपल्याला उदाहरण घेता येईल की ग्लोबल मार्केट. कोणतं मार्केट? ग्लोबल मार्केट. अशा प्रकारे देशाच्या सीमापार एखाद्या विशिष्ट देशाच्या राष्ट्रीय सीमा ओलांडून म्हणजे राष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा हा बाजार मानता येईल, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण याला जागतिक बाजारपेठ असं देखील म्हणू शकतो, ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून वस्तू व सेवांचं आदान प्रदान केल्या जातं. अशा प्रकारचा हा वैश्विक स्वरूपाचा बाजार असं सुद्धा आपण त्याला नाव देऊ शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही संकल्पना यापेक्षा व्यापक आहे. थोडक्यात स्थळाच्या आधारावर बाजाराचे 3 प्रकार म्हणजेच स्थानिक बाजार, त्याचबरोबर राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे 3 प्रकार बघितल्यानंतर बाजाराचा पुढचा जो काही वर्गीकरण आहे ते काळाच्या आधारावर केल्या जातं. तर काळाच्या आधारावर म्हणजे काळानुसार बाजाराचे वर्गीकरण बघत असताना पहिला प्रकार मानला जातो अत्यल्प काळ. कोणता काळ? अत्यल्प म्हणजे ज्याला व्हेरी शॉर्ट रन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. मग त्याचा अर्थ काय? तर अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत मागणीद्वारे निर्धारित होते आणि काही दिवसांचा किंवा आठवड्याचा हा काळ असू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, याच्या नावामध्येच अभिप्रेत आहे की अत्यल्प काळ. आता हे काळाच्या आधारावरील वर्गीकरण असल्यामुळे आपण पहिला प्रकार बघत आहोत अत्यल्प काळ. अत्यल्प म्हणजे अतिशय अल्प, अतिशय कमी, व्हेरी शॉर्ट रन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर अतिशय अल्प असा काळ ज्या ठिकाणी त्या आधारावर हे बाजाराचं वर्गीकरण आहे. तर अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही, म्हणजे या ठिकाणी बाजारपेठेत वस्तूचा पुरवठा वाढविणे एवढा देखील काळ उत्पादकाकडे किंवा विक्रेत्याकडे नसतो आणि त्यामुळे याला आपण अत्यल्प काळ म्हणतो. बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी अर्थशास्त्रीय दृष्टीने बाजाराच्या दृष्टिकोनातून अत्यल्प काळ कशाला म्हणायचं? तर हा असा काळ ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही, ते अशक्य असतं. कुठल्याही प्रकारे उत्पादक वस्तूचा पुरवठा आता या एवढ्या अल्प काळात वाढवू शकत नाही. उदाहरणासाठी आपण या ठिकाणी असं उदाहरण घेऊ शकतो की अगदी एका दिवसाचा काळ किंवा 2 दिवसाचा काळ, फार फार तर आठवड्याचा काळ. आता एका दिवसात, 2 दिवसात किंवा फार फार तर एका आठवड्यात तात्काळ वस्तूचं उत्पादन करून उत्पादनात वाढ करणे कुठल्याही विक्रेत्याला शक्य नसतं. ही बाब लक्षात घ्या की एका दिवसात अथवा एका आठवड्यामध्ये तात्काळ वस्तूच्या उत्पादनात भरघोस वाढ करून वस्तूचा पुरवठा वाढवणं कुठल्याही विक्रेत्याला किंवा उत्पादकाला शक्य नसतं. आणि म्हणून अशा काळाला आपण अर्थशास्त्रामध्ये कोणता काळ म्हणतो? तर तो म्हणजे अत्यल्प काळ. कोणता काळ? अत्यल्प काळ. आणि अशा प्रकारे अत्यल्प काळ एवढा कमी असतो की ज्यामध्ये उत्पादनात वाढ करणे शक्य नसतं. आणि त्यामुळे उत्पादनात वाढ करून पुरवठा वाढवणं जर शक्य नसेल तर अशा प्रसंगी वस्तूची किंमत निर्धारित करत असताना मागणीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे वस्तूची किंमत निश्चित करताना पुरवठ्यापेक्षा मागणीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. आणि त्यामुळे अत्यल्प काळामध्ये वस्तूची किंमत मागणीद्वारे निर्धारित केली जाते किंवा मागणीचा मोठ्या प्रमाणात किंमत निर्धारण करत असताना प्रभाव पडत असतो. आणि या ठिकाणी काही दिवसांचा किंवा काही आठवड्याचा काळ या संदर्भात उदाहरणासाठी घेता येईल. विद्यार्थी मित्र हो, दिवाळी किंवा असे विशेष असे जे सण असतात, या सणाच्या काळात, सण उत्सवाचा काळ 1 दिवस, 4 दिवस किंवा फार फार तर आठवड्याचा असतो. तर या एवढ्या अल्प काळामध्ये उदाहरणार्थ आपल्याला दुधाची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे? दुधाची आवश्यकता आहे. आणि एवढ्या अल्प काळामध्ये कुठलाही दूध उत्पादक किंवा दुग्ध व्यवसाय करणारा उत्पादक या 8 दिवसाकरिता किंवा 4 दिवसाकरता मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा वाढवू शकतो का?
तर नाही. आणि त्यामुळे सणावाराच्या काळात वस्तूंच्या किमती प्रामुख्याने मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतात. म्हणजे मागणीची भूमिका किंमत निश्चित करण्यामध्ये महत्त्वाची असते, कारण या काळात पुरवठा वाढवणे कुठल्याही विक्रेत्याला शक्य नसतं. तर अशा प्रकारे काही दिवसाचा किंवा आठवड्याचा काळ म्हणजेच अत्यल्प काळ असं सांगता येईल. तर या ठिकाणी अत्यल्प काळ म्हणत असताना महत्त्वाची भूमिका या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती अशी की पुरवठा वाढवणे शक्य नसतं आणि त्यामुळे वस्तूच्या किमतीवर प्रामुख्याने मागणीचा प्रभाव पडतो. कोणाचा प्रभाव पडतो? मागणीचा प्रभाव पडतो. अगदी काही दिवसांचा किंवा आठवड्याचा काळ या ठिकाणी उदाहरणासाठी घेता येईल. दुसरा प्रकार मानला जातो अल्पकाळ. आता अत्यल्प काळानंतरचा काळ कोणता? अल्पकाळ. तर अल्पकाळ किंवा अल्पकाळाचा बाजार कसा आहे तर ते देखील या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. अल्पकाळ म्हणजे काय? एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तूचं उत्पादन व पुरवठा काही प्रमाणात आदानांचे समायोजन करून वाढवता येतो. बघा विद्यार्थी मित्र, आता अत्यल्प काळापेक्षा थोडं अधिक असणारा हा काळ आहे, तरी देखील फार जास्त मोठा काळ नाही. अगदी जास्तीत जास्त एका वर्षापर्यंतचा काळ आहे. जास्तीत जास्त किती वर्षापर्यंतचा आहे? एका वर्षापेक्षा कमी असलेला हा काळ आहे. तर अशा प्रकारे एका वर्षापेक्षा जो काळ कमी आहे अशा काळाला आपण कालावधीला आपण अल्पकाळ शॉर्ट रन असं म्हणू शकतो. आणि या अल्पकाळामध्ये वस्तूचं आणि सेवांचं उत्पादन किंवा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे विशेषतः श्रम असेल, भांडवल असेल वगैरे यांचं समायोजन करून वाढविता येतो. बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी एका वर्षापेक्षा कमी काळ आहे आणि या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे समायोजन करून वाढविता येणे शक्य असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे या एवढ्या कमी काळात शक्य नाही, परंतु असं असलं तरी श्रमिकांची संख्या वाढवणे, काय उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमिकांची संख्या वाढवणे किंवा 2 शिफ्टमध्ये उत्पादन घेणे यासारखं आदानांचं थोडंफार समायोजन करून पुरवठा वाढवणे शक्य असतं. परंतु असं असलं तरी हा काळ एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. काय? अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा असून या काळामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा हा काही प्रमाणात आदानांचे म्हणजे उत्पादन घटकांचे उदाहरणार्थ श्रम किंवा श्रमिक यांचे समायोजन करून वाढविता येतो. उदाहरणासाठी एका वर्षाचा कालावधी किंवा त्यापेक्षा कमी कालावधी आपणाला या ठिकाणी घेता येईल. अशा प्रकारे एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ हा अल्पकाळ म्हणून ओळखला जातो आणि या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे जसे की श्रम असेल यासारख्या आदानांचे समायोजन करून मग 2 शिफ्टमध्ये किंवा श्रमिकांची संख्या वाढवून थोडाफार पुरवठा या ठिकाणी आपण वाढवू शकतो. अशा प्रकारे अल्पकाळ हा या ठिकाणी दुसरा प्रकार मानला जातो. आणि एकंदरीत काळाच्या आधारावरील वर्गीकरण पाहत असताना या ठिकाणी तिसरा प्रकार मानला जातो तो म्हणजे दीर्घकाळ. तर आता विद्यार्थी मित्र हो, दीर्घकाळ म्हणजे काय आता हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की दीर्घकाळाचा बाजार म्हणजे काय. तर दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक काय ज्यामध्ये काय उत्पादनाचे घटक व उत्पादन खर्च बदलणे शक्य असते आणि उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे देखील शक्य असते. हा कालावधी काही वर्षांचा असतो. बघा विद्यार्थी मित्र हो, दीर्घकाळ कशाला म्हणायचं? आता याला लॉंग रन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर दीर्घकाळ हा असा कालावधी आहे ज्यात उत्पादनाचे आपल्याकडे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर अशा प्रकारचे हे उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च देखील बदलणे शक्य असते. अशा प्रकारे हा कालावधी असा आहे ज्या कालावधीमध्ये आपण उत्पादनाचे घटक बदलू शकतो. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन करू शकतो. उत्पादनाचा खर्च देखील बदलू शकतो आणि उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे देखील शक्य असते. आता उत्पादनाशी निगडीत असणारे जेवढे काही खर्च असतील त्या सर्व खर्चांशी जुळवून घेणे, त्यामध्ये बदल करणे या ठिकाणी उद्योग संस्थेला शक्य असते आणि हा कालावधी प्रामुख्याने काही वर्षांचा असतो. उदाहरणार्थ 5 वर्षाचा कालावधी. उदाहरणार्थ किती वर्षाचा? 5 वर्षाचा. आता 5 वर्ष म्हणजे हा मोठा काळ आहे म्हणून याला आपण दीर्घकाळ असं म्हटलो. आणि 5 वर्षाच्या कालावधीत कुठलीही उद्योग संस्था आपल्या उत्पादनाचे घटक बदलू शकते,
उत्पादनासाठी आवश्यक असणारे श्रमिक असतील, भांडवल असेल, मशिनरीज असेल, कच्चा माल असेल, यासारख्या घटकामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा वाढवू शकते. अशा प्रकारचा हा काळ असल्यामुळे, दीर्घकाळ असल्यामुळे या ठिकाणी हे सगळं शक्य आहे. आणि सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे देखील उद्योग संस्थेला शक्य असतं, कारण हा कालावधी काही वर्षाचा असतो, जसे की 5 वर्ष. थोडक्यात दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च, बघा, उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते, कारण तेवढा कालावधी उद्योग संस्थेकडे असतो. आणि त्यामुळे उद्योग संस्था सर्व प्रकारचे खर्च, आता उद्योग संस्थेला उत्पादनासाठी जे काही खर्च येतात ते खर्च याच्याशी देखील थोडाफार बदल करणे, समायोजन करणे उद्योग संस्थेला शक्य असते. आणि हा कालावधी काही वर्षांचा असतो, उदाहरणासाठी 5 वर्षाचा असंही आपल्याला घेता येईल. थोडक्यात हा तिसरा प्रकार आणि शेवटचा प्रकार काळाच्या आधारावरील, तो म्हणजे अति दीर्घकाळ. आता व्हेरी लॉंग रन असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. तर हा अति दीर्घकाळ म्हणजे काय, तर दीर्घकाळापेक्षाही हा मोठा असणार आहे. अति दीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने, बघा आता या ठिकाणी दीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आदाने म्हणजे उत्पादनाचे घटक. आदाने म्हणजे काय, उत्पादनाचे घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर सर्व प्रकारची आदाने, मग ती स्थिर असो अथवा बदलती असो, या आदानांचे 2 प्रकार पडतात बघा, स्थिर आदाने, बदलती आदाने. स्थिर आदाने यामध्ये प्रामुख्याने भूमी आणि भांडवल यांचा समावेश होतो, यंत्रसामग्री यांचा समावेश होतो. आणि बदलणारी आदाने, बदलते घटक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, त्यामध्ये प्रामुख्याने श्रमिकाचा समावेश होतो. ते काळानुरूप बदलता येतात. तर अशा प्रकारे ही स्थिर असो की बदलणारी आदाने असो, हे सर्व उद्योग संस्थेला बदलता येतात. एवढा हा मोठा काळ असतो. आणि या काळामध्ये उत्पादनाचे सर्व घटक उद्योग संस्था बदलू शकते. कमी कुशल श्रमिक असतील तर अधिक कुशल, वेळ पडल्यास परराज्यातून किंवा परदेशातून सुद्धा श्रमिक, कुशल व प्रशिक्षित श्रमिक उद्योग संस्था आणू शकते. म्हणजे श्रमिक बदलता येतात. आधुनिक व अतिशय जास्त कार्यक्षम असणारी भांडवल किंवा भांडवली सामग्री देखील आणू शकते आणि मशिनरीजमध्ये बदल करू शकते. त्याचबरोबर उत्पादनासाठी आवश्यक असणारी भूमी ती देखील वाढवू शकते. अशा प्रकारे एकंदरीत उत्पादनाची सर्व आदाने, मग ती स्थिर असो की बदलणारी असो, ही सर्व आदाने उद्योग संस्था मोठ्या प्रमाणात वाढवू शकते, बदलू शकते. एवढा काळ उद्योग संस्थेकडे असतो. आणि त्यामुळे याला अति दीर्घकाळ असे म्हणतात. कोणता काळ म्हणतात, अति दीर्घकाळ. सामान्यतः हा काळ 5 वर्षापेक्षाही जास्त कालावधीचा असतो. काय, हा काळ 5 वर्षापेक्षा देखील जास्त कालावधीचा असतो. थोडक्यात अति दीर्घकाळ म्हणजे असा काळ, बघा, अति दीर्घकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने, आता आदाने म्हणत असताना उत्पादनाचे घटक असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे, की उद्योग संस्थेला उत्पादनासाठी वापरलेली सर्व आदाने बदलता येणे शक्य असते. एवढा वेळ उद्योग संस्थेकडे असतो. प्रामुख्याने हा काळ 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा असतो. आणि त्यामुळे त्याला आपण अति दीर्घकाळ, मोठा कालावधी असतो, 5 वर्षापेक्षाही जास्त, मग तो अगदी 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 25 वर्षही असू शकतो. अशा प्रकारे असा हा मोठा काळ असल्यामुळे याला अति दीर्घकाळ असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आज आपण बाजाराचे वर्गीकरण बघत असताना प्रामुख्याने बाजाराचे वर्गीकरण स्थळाच्या आणि काळाच्या आधारावर बघितलेले आहेत. निश्चितपणे आपणा सर्वांना बाजाराचे हे वर्गीकरण जे की स्थळाच्या व काळाच्या आधारावर केलेले आहे ते समजले असतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया. धन्यवाद.